तिरुपती बालाजीच्या धर्तीवर आता पंढरपुरात देखील विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी टोकन प्रणालीचा वापर केला जाणार आहे। आज सकाळी 10 वाजल्यापासून खरं तर ही प्रणाली तात्पुरत्या स्वरूपामध्ये सुरू होते। या ठिकाणी आपण बघतो की विठ्ठल मंदिर समितीच्या ज्ञानेश्वर दर्शन मंडपामध्ये ही सगळी टोकन दर्शन व्यवस्था करण्यात आलेली आहे। या ठिकाणी खरं तर आज 1200 लोकांना प्रायोगिक तत्वावरती चाचणीच्या स्वरूपामध्ये हे खरं तर टोकन दर्शन व्यवस्था केली जाणार आहे। आपण बघतो की दररोज लाखो भाविक पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात। येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि जलद गतीने दर्शन व्हावं यासाठी खरं तर मंदिर समिती गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्नशील आहे। आता खरं तर त्या प्रणालीला मूर्त स्वरूप आलेलं आहे। आपण बघतो की खरं तर ही प्रणाली आजपासून सुरू होते। या ठिकाणी विठ्ठल मंदिराच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या संकेतस्थळावर तर खरं ऑनलाईन पद्धतीने बुकिंग केले जाणार आहे। प्रथम बुकिंग करणाऱ्याला प्राधान्य दिलं जाणार आहे। या ठिकाणी आपण बघतो की ऑनलाईन प्रिंट काढल्यानंतर या ठिकाणी टोकनचा पास दिला जाणार आहे। आज 1200 लोकांना प्रायोगिक तत्वावरती दर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे। यामध्ये काही त्रुटी किंवा समस्या असतील त्या देखील पडताळून पाहिल्या जाणार आहेत। त्यानंतर खरं तर ही प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर या पुढच्या काळात देखील टोकन प्रणाली व्यवस्था सुरू ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतलेला आहे। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।